नमस्कार, मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं 3:30 या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात स्वागत करतो। सरकारी कार्यालयात काम करणं किती अवघड असतं ना। म्हणजे बघा, मी माझं एखादं काम घेऊन तिथे जर गेलो तर माझी फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जाईपर्यंत मी प्रचंड वैतागून जातो। अहो, मग तिथल्या लोकांचं काय होत असेल? ते तर प्रचंड वैतागलेले असतात आणि म्हणूनच त्यांच्या या रोजच्या रुटीन लाईफमध्ये थोडासा विरंगुळा आणण्यासाठी आपण आलेलो आहोत शासकीय वसाहत बिल्डिंग क्रमांक 2 वांद्रे पूर्व येथे। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। 3.5 या कार्यक्रमामध्ये आपण 3 राऊंड खेळतो। त्यातल्या 2 राऊंडमध्ये आपण 3 भाग्यवान स्पर्धक निवडतो आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी आपण पहिल्यांदा वाटतो टोकन्स, जे असतात विशिष्ट क्रमांकाची, आणि याच क्रमांकांमधून 3 भाग्यवान स्पर्धक आपण लकी ड्रॉ पद्धतीने निवडतो। चला तर मग टोकन्स वाटूयात। सर्वांना टोकन्स वाटून झालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं छोट्याशा तनूला बोलवलंय। तनू, या बाउल मधील 3 टोकन्स मला काढून दे। 2 3 आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 59 59। याच्यानंतर पाहूयात कोण आहे दुसरा भाग्यवान स्पर्धक आणि त्याचा नंबर आहे 90। अभिनंदन। बघूयात कोण आहे तिसरा भाग्यवान स्पर्धक आणि त्याचा क्रमांक आहे 71 71। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। चला तर यांच्या सोबत थोडंसं हितगुज करूयात। कुडा मावशी, नमस्कार। नमस्कार। घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर असतात, मुलं असतात। मला 3 मुलं आहेत। बर, आणि मग तुम्ही गृहिणीच आहात? हो। आणि मिस्टर काय करतात? गव्हर्नमेंट का सर्वंट आहे। पण कुठल्या ऑफिस मध्ये? गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस। ट्रान्सपोर्ट सर्व्हिस। खूप त्राप असतो ना, म्हणजे खूप काम असतं ना त्यांना? हो, भरपूर। काय अनुभव? उशिरा वगैरे येतात? हो, जास्त काम असेल तर उशिरा येतात। हा, मग ते चिडचिड करतात का हो घरात? असं थोडं बघा, हे जे सगळे बघा ते इथं आहेत, हात वर करा जरा। काका इथंच आहेत बरोबर। मावशी, मला खरं खरं सांगायचं, आता सगळेजण काका जरा लांब आहेत म्हणून खरंच चिडचिड करतात ना घरात? हो, थोडं। थोडं नाही, खरं करतात। नाही, जास्ती नाहीत करत, पण काका चिडचिड करतात का? तर कामाच्या व्यापात फार ते वैतागलेले असतात। मग आता काय वाटतंय तुम्हाला? आज थोडे ते फ्री होतील, टेन्शन फ्री होतील? हो, होतील ना। नक्की होतील। हो। त्यांना काय आत्मविश्वास वाटतो ना की तुम्ही जिंकाल म्हणून? हो, नक्की, नेहमी। हा, आणि मला एक सांगा की घरातली सगळी कामं करता, शिवाय मुलांची शिक्षण वगैरे सगळं तुम्हीच पाहत असाल, मग हे सगळं काम करताना थकून जाता का हो तुम्ही खूप? होतं, थकावा येतो। हा, मग काय करता? त्याच्यावर उपाय काय? असंच थोडंसं टीव्ही बघणं वगैरे। टीव्ही पाहणं वगैरे? आणि मैत्रिणींशी गप्पा मारणे। गप्पा मारणे, मैत्रिणींशी। आवडता विषय मैत्रिणींशी गप्पा मारणे, हे पहिलं। हो। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। आपलं नाव? तेजाली धोत्रे। काय करतेस तू? मी जॉब करते। जॉब करतेस, आणि जॉब करून सगळं जमतं? सगळं काही जमतं। बरं बरं, घरी कोण कोण असतं? मी, माझी बहीण आणि माझी मम्मी। बहीण की बहिणी? बहिणी किती जणी आहेत? आम्ही 3 बहिणी आहेत त्या इथं? आहेत ना। कुठे आहेत? एक आहे इथे, 2 आहे तिथे, 3 एक। हे 2 आणि हॅलो, 3 आई पण आली आहे? नाही, मम्मी घरी आहे। मम्मी घरी आहे। बरं, मला एक सांग, आई बरोबर भांडणं होतात का ताईंबरोबर? सगळ्यांबरोबरच होतं सर। सगळ्यांबरोबर भांडणं होतात। मग कधी रुसतेस तू? हां खूप वेळा हां, का कधीतरीच? खूप वेळा। खूप वेळा रुसते। बरं, मला एक सांग की तू जॉब करतेस म्हणल्यावर तुला घरातल्या कामामध्ये जराशी सूट मिळत असेल ना, की बाबा आता तेजाली तू काम करू नकोस, तू जॉबला वगैरे जातेस म्हणून, हां। असं मिळतं? हो। खरं मिळते सूट हो। का खोटं खोटं सांगतेस? खरं खरं। खरंच मिळते। आयुष्यातली महत्वाकांक्षा काय आहे? काय बनायचंय? मार्केटिंग फील्ड करते म्हणून मार्केटिंगमध्ये सर्वात टॉप लेवलला जाण्याची इच्छा। टॉप लेवलला जायचंय तुला, त्याच्यासाठी शुभेच्छा। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। आपलं नाव? विद्याधर कदम। कदम दादा, नमस्कार। आपण काय करता? सर्व्हिस करतो। कुठे काम करता? अर्थ व सांख्यिकी संचालनालय। अर्थ व सांख्यिकी संचालनालय। काय नक्की काम असतं तिथे? मी क्लार्क म्हणून आहे, लिपिक म्हणून। बरं, पण खूप हेक्टिक जॉब असतो ना तो? आता खूप त्रास? जनगणनेचं काम सुरू आहे। जनगणनेचं काम चालू आहे, खूप त्रास आहे दादा, बाहेर फिरावं लागतं खूप।
पण मग काय अनुभव येतात या कामात? तर झोपडपट्टी एरिया आहे, तिथे झोपडपट्टी एरियामध्ये जाऊन त्यांच्या घरावर नंबर टाका, त्यांची माहिती घ्या, हे सगळं काम सुरू होतं. पण माझा एक नेहमीचा प्रश्न आहे की आम्ही लोक इतके वैतागलेलो असतो ना सरकारी ऑफिसमध्ये आल्यावर की आम्हाला असं वाटतं की ही लोक आमची पटपट कामं का करत नाहीत. तुम्ही पण तेवढेच वैतागलेले असा. तुम्हाला काय वाटतं? तसंच आहे ते सरकारी काम 6 महिने थांब. सरकारी काम 6 महिने थांब. पण तुमची खरंच इच्छा असते का हो असं कोणाला तरी रखडून ठेवण्याची? नाही, इच्छा नसते. तुमची तशी इच्छा नसते. तुम्ही मनापासून तुमची सगळी कामं करत असता. बरोबर आहे. पण मग ह्याच्यात सगळ्यातून तुम्ही विरंगुळा कसा शोधता? काय संध्याकाळी आल्यानंतर टीव्हीवर कार्यक्रम बघायचे. आणि निवांत फिरायला जायचं. बस. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. या राऊंडमध्ये तुम्हाला एक वस्तू दिली जाईल आणि त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. ज्याची किंमत ही त्याच्या जवळपास जाईल अथवा तेवढी असेल त्याला ती वस्तू भेट म्हणून मिळेल. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण खेळणार आहोत नशिबाचे फासे. तुमच्या समोर आहेत नशिबाचा फासा. जो हा नशिबाचा फासा अधिक टाकेल तो पहिल्यांदा बोली लावण्यास पात्र ठरेल. चला तर मग आजमावूयात नशिबाचे फासे. सगळ्यात पहिल्यांदा फासे आजमावतील कदमदादा. कदमदादांना मिळाले 2 अंक. बघूयात तेजालीताईकडे. तेजालीताईला मिळाला 1 अंक. कुडवा मावशी आणि कुडवा मावशींना मिळाले 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील कुडवा मावशी, त्यानंतर कदमदादा आणि नंतर तेजालीताई. पण त्यांना जी बोली लावायची त्या वस्तूचं नाव आहे मल्टीपर्पज चॉपर. हा मल्टीपर्पज चॉपर आहे 160 वॅट्स पॉवरचा आणि त्याच्यासोबत आहे स्टेनलेस स्टील ब्लेड, डिटॅचेबल प्लास्टिक बाउल, सेफ्टी लॉक आणि हीट रेजिस्टंट प्लास्टिक बॉडी. चला पाहूयात या मल्टीपर्पज चॉपरची कोण किती किंमत सांगते ते. सुरुवात करूयात कुडवा मावशींपासून. काय असेल किंमत? 1200. 1200. हो नक्की वाटतंय? हो. पाठीमागे विचारायचंय काय वाटतंय अंदाज? इकडे 1000, 1500. पाठीमागे 499, 999. इकडे 600. काय अंदाज? 1300. बर, तुम्हाला काय वाटतंय? 1200. 1200 वाटतंय. ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? चला तर मग ही किंमत आपण फ्रीज करून टाकूयात. कुडवा मावशींनी या चॉपरची किंमत सांगितली 1200 रुपये. पाहूयात कदमदादा किती किंमत सांगतात. 1490. 1490. एकदम ॲक्युरेट. सरकारी खाक्यात सांगताय तुम्ही. काय वाटतंय? 1490. अर्थ मंत्रालय तिकडे आहात म्हणून म्हणतो मी काहीतरी. अर्थ सांख्यिकीमध्ये सांख्यिकी बरोबर आहे ना तुमची? नक्की 1490 फिक्स वाटतंय. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? गव्हर्नमेंटचा माणूस कधीच खोटं बोलत नाही. गव्हर्नमेंटचा माणूस कधी खोटं बोलत नाही. 1490 नक्की ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? चला तर मग फ्रीज करून टाकूया. कदमदादांनी या चॉपरची किंमत सांगितली आहे 1490. गव्हर्नमेंटचा शब्द कधीही खोटा ठरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात तेजालीताई किती सांगते किंमत. 1250. 1250. एकदम ॲक्युरेट वाटते तुला? हां. बाकीच्यांना काय वाटतंय? फायनान्स मध्येच आहेस तू मार्केटिंग मध्ये आहेस. त्यामुळे तुला मार्केटिंग मध्ये माहित असणार. होय. काय वाटतं अंदाज? इकडे पाकटी इकडे 999, 1299, 999, 1500. काय वाटतंय? 1250. 1250. हो. ठाम आहेस एकदम? हो. किंमत फ्रीज करून टाकायची. हो. आपल्या 3ही स्पर्धकांनी या मल्टीपर्पज चॉपरची किंमत सांगितलेली आहे. कुडवा मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. कदमदादांनी या चॉपरची किंमत सांगितलेली आहे 1490 रुपये आणि तेजालीताईंनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. पाहूयात या मल्टीपर्पज चॉपरची नक्की किंमत किती येते. आणि या चॉपरची किंमत आहे 1395. अभिनंदन. आणि याच्या जवळ गेलेत कदमदादा. त्यांना मिळतो हा इलेक्ट्रिक चॉपर. गव्हर्नमेंटच्या माणसाचा अंदाज कधी चुकत नाही. त्यातून कदमदादा हे आपले अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयात. काय वाटतं आता? आनंद झाला. आनंद झाला. आता काय करणार त्याच्यावर? करेल ते बायकोच करेल. आता ते काही करणार नाहीत. जे काय करणार आहेत ते वहिनी करणार आहेत. सगळे कांदा कापणे असो किंवा काही बाकीचे काम असो ते वहिनी करणार आहेत. वहिनी आता इथे? वहिनी या पुढे. दादांमुळे तुमचा थोडासा
ताण हलका झाला असं वाटतंय तुम्हाला आता? हो थोडासा तरी? नक्कीच. नक्कीच आनंद वाटतोय. हो खूप. आपल्या पहिल्या राऊंडचे विजेते ठरलेत कदमदादा. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला म्हणजे सुपर मार्केट राऊंडला. आणि या राऊंडमध्ये आपण निवडणार आहोत पुन्हा एकदा 3 नवीन भाग्यवान स्पर्धक. आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा गायत्रीला इथं बोलवलंय. गायत्री, मला 3 टोकन्स दे. 1 2 3. पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 75. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 65. अरे वा. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 1. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. सुपर मार्केट राऊंडच्या या 3 स्पर्धकांबरोबर थोड्याशा गप्पा मारूयात. आपलं नाव? सुजाता मोरे. सुजाता, काय करतेस तू? मी जॉब करते जॉब करतेस कुठे? इथे खारमध्ये. बर, मग घरी कोण कोण असतं? आणि मम्मी आहे, पप्पा आहे, भाऊ, वहिनी, सगळे. बहीण. पप्पा काय करतात? पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. कुठल्या विभागात? पलंबर. बर बर बर. मग मला एक सांग की तू घरात किती कामं करतेस? सुट्टी असली तर करते. सुट्टी असली तर करतेस. खरेदीला किती वेळा बाहेर जातेस? खरेदीला तर तुझ्या नाही, घराच्या. जास्त नाही, म्हणजे 2-4 वेळा. 2-4 वेळा म्हणजे कधी? महिन्यातून, वर्षातून? 4-5 दिवसांनी. ठीक आहे, पुढच्या स्पर्धकाला भेटूया. आपलं नाव? संध्या गुरव. काय करता आपण? मी कॉलेजला आहे, लास्ट इयरला. कुठला विषय? सोशियोलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स. म्हणजे आर्ट्स. आर्ट्स. पॉलिटिकल सायन्स. म्हणजे राज्यशास्त्र. राजकारणात इंटरेस्ट आहे? नाही. अजिबात नाही, पण राज्यशास्त्राचा अभ्यास करते. हां. घरी कोण कोण असतं? मम्मी, पप्पा, बहीण, भाऊ. बर, मग बहीण आणि भावाबरोबर काय भांडणं नाही, वगैरे होतात? बहिणीचं लग्न झालंय, भावाबरोबर तर नाही. हा, त्यामुळे तिच्याबरोबर काय भांडणं आता होत नाहीत, पण भावाबरोबर होतात. भावाबरोबर होतात. बर, खरेदीला किती वेळा बाहेर जातेस? नेहमीच. नेहमीच म्हणजे घरातली सगळी खरेदी तू करतेस. काय अनुभव येतात? भाजी घ्यायला गेली तर 5 रुपयाची जोडी असेल तर 3 रुपये 4 रुपयाने मागायची तर ते देत नाहीत, त्यावर थोडंसं भांडण. कसं भांडण होतं? म्हणजे बघ, मी इथं भाजी ठेवलेली आणि मी म्हणतो नाही 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 5 रुपयाला तुम्हाला भाजी घ्यावी लागेल. काल तर 4 रुपयाला नेली होती. नाही नाही, पण असं कसं भाव वाढले? एका दिवसात तर भाव वाढत नाही. नाही, पण आम्ही 5 रुपयाला देणार ना. नाही, 4 रुपयाला देतात तर आम्ही जाते. कळलं? असं भांडावं लागतं तेव्हा 5 रुपयाची भाजी ही तुम्हाला 4 रुपयाला मिळते. नमस्कार, आपलं नाव? आनंदाराम भाऊ सांगळे. सांगळे. काय म्हणतात लाडानं सगळे? मामा. इथल्या किती जणांच्या लग्नामध्ये विळे धरले तो तुम्ही? भरपूर. पण हे सगळेजण तुम्हाला लाडानं मामा म्हणतात. मामा तर बनवत नाहीत ना तुम्हाला? नाही. काय करता तुम्ही? मी मंत्रालयात सर्व्हिसला आहे. सगळ्या लोकांना वाटत असतं की मंत्रालयात जावं, पण मंत्रालयात कामांचा ढीग इतका असतो. संपूर्ण महाराष्ट्राची कामं तिथं चालतात. ती कशी चालतात ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय असतो दिनक्रम? आम्ही तर आमचे साहेब तर कुठलेही काम थांबून ठेवत नाही. आलेली फाईल ताबडतोब काढून टाकली जाते. ही सगळी महाराष्ट्राची काळजी घेत असताना घराची काळजी किती घेता? घराची काळजी घेतो तशी तेवढीच ऑफिसची पण आम्ही काळजी घेतली जाते. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचं कुटुंब आहे म्हणायचं तर? तुझी होय. हे आहेत आपले 3 स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळतोय आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले 3ही स्पर्धक सज्ज झालेत सुपर मार्केट राऊंड खेळायला. सुपर मार्केट राऊंडमध्ये तुम्हाला करायची आहे किराणा मालाची खरेदी. पण ही खरेदी करताना तुम्हाला पैशांची गरज नाही, कारण का मी तुम्हाला इथं सांगणार आहे एका खरेदीचं विशिष्ट असं लिमिट, आणि त्या लिमिटमध्ये तुम्हाला इथं असलेल्या किराणा मालाच्या साहित्यातून खरेदी करायची. तयार? पण यावेळेला तुम्ही मात्र प्रेक्षकांना विचारू शकत नाही की याची प्राईस किती असेल ते. तुम्ही अंदाजे ही संपूर्ण खरेदी करायची. ज्याची खरेदी ही मी सांगितलेल्या खरेदी एवढी होईल किंवा त्याच्या जवळपास असेल त्याला ही संपूर्ण खरेदी गिफ्ट म्हणून मिळेल. तयार मग? आणि आजचं तुमचं खरेदीचं लिमिट आहे 850 रुपये आणि तुमची वेळ चालू होतीये आता. लवकर लवकर लवकर. पास झाली खरेदी नक्की. 3.5.
आपल्या तीनही स्पर्धकांची एका मिनिटामध्ये 850 रुपयाच्या जवळपास खरेदी झालेली आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातात आहे. पाहूयात कोण ठरलाय विजयी सुपर मार्केट राऊंडचा. धाकधूक वाटते मनात, कोण असेल विजयी? बर, बघूयात. सुजाताने केलेली खरेदी आहे 1150 रुपयांची. त्यानंतर सांगळे मामांनी केलेली खरेदी आहे 933 रुपयांची आणि संध्याने केलेली खरेदी आहे 876 रुपयांची. ती ठरली आहे विजेती. अभिनंदन संध्या, ही खरेदी सगळी तुझी. अभिनंदन. थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान. खूप छान. हा राऊंड जिंकलेली आहेस तू आता जॅकपॉट राऊंडला जाणार आहेस. मला सांग, या खरेदीपैकी कुठल्या खरेदीचा पहिल्यांदा उपयोग करणार आहेस? पोह्यांचा घरी पोह्यांचा पहिल्यांदा उपयोग करणार आहे. पोहे केल्यानंतर मला खायला बोलवणार की नाही? हो बोलवेन. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते आहेत कदम दादा आणि त्यांच्यासोबत खेळणार आहे सुपर मार्केट राऊंडची विजेती संध्या. हे दोघंही आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावणार आहेत आपल्या पुढच्या राऊंडमध्ये, जॅकपॉट राऊंडमध्ये. जॅकपॉट राऊंडमध्ये तुम्हाला मिळवायचा आहे खजिना आणि अचूक खजिना मिळवण्यासाठी तुम्हाला निवडायची आहे अचूक चावी. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची संधी जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला खेळावा लागणार आहे 1 मिनिटाचा गेम. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या समोर आहेत पाण्यानं भरलेल्या 2 बाटल्या, जी प्रत्येकाची एक एक बाटली असेल. त्या बाटल्यांजवळच आहेत एक ग्लास. त्या ग्लासमध्ये या बाटल्यांमधलं पाणी ओतायचं आहे आणि तो ग्लास घेऊन दुसऱ्या टेबलवर असणाऱ्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी भरायचंय. 1 मिनिटामध्ये जो जास्तीत जास्त पाणी भरेल तो असेल विजेता, ज्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला तर पाहूयात कुणाला मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. आणि तुमची वेळ चालू होते आत्ता. गव्हर्नमेंटचा माणूस, लवकर 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 लवकर. 30 सेकंद झालेली आहे, 30 सेकंद झालेली आहेत. लवकर लवकर लवकर. ताडे माडे 3. कदम दादांनी सर्वात पहिल्यांदा बाटली पाण्यानं भरलेली आहे, त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला पाहूयात ते कोणती चावी निवडतात ते. कदम दादा, आवडता रंग कोणता, हिरवा का लाल? हिरवा. नक्की? नक्की. तुमच्या समोर 2 चाव्या आहेत, त्यातली एक हिरव्या रंगाची आहे आणि दुसरी लाल रंगाची. कोणती चावी निवडणार? लाल रंगाची. लाल रंगाची. आवडता रंग हिरवा आणि निवडणार लाल रंगाची, असं का? उलट. उलट. शासकीय माणूस आहे बरं का, नीट विचार केलाय. हो हो. फिक्स. फिक्स फिक्स. काय वाटते बाकीच्यांना? तुला काय वाटते बाबांनी कुठली निवडावी? लाल. 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 हो लाल. कदम दादांनी निवडली आहे लाल रंगाची चावी आणि संध्याला मिळते हिरव्या रंगाची चावी. चला पाहूयात कुठल्या संदुकीत दडलाय खजिना. तुमची उत्सुकता ताणली ना, मला सुद्धा जाणून घ्यायचंय. चला तर मग बघूया. शासकीय कॉलनीमधील आजच्या भागाचे उपविजेते ठरलेत कदम दादा. कदम दादा, तुम्हाला मिळालेत कांदे. काय वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. आता काय चॉपर मिळाला, पहिलं बक्षीस. पहिलं बक्षीस चॉपर मिळालंय आणि आता कांदे मिळालेत. मग हे चॉप करण्याचं काम कोण करणार आता? घरी मिसेस करेल. मिसेस करणार? अहो, बटन दाबलं की 1 सेकंदामध्ये कांदा कापला जातो. मग ते तरी काम तुम्ही करा. आता मला काय जनगणनेची ड्युटी आहे. जनगणनेची ड्युटी आहे. शासकीय माणूस आहे, खूप कामात आहे, त्यामुळे मी कांदे चिरणार नाही असं त्यांचं मत आहे. आणि आजच्या भागाची विजेती ठरली आहे संध्या. तिला मिळालाय डिजिटल कॅमेरा. अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान. मम्मी माझी घरी नाही, गावाला गेली, त्यामुळे मम्मीला काहीतरी सरप्राईज म्हणून. सरप्राईज म्हणून? हो. पण मग तुला आता कॅमेरा मिळालाय आणि या कॅमेऱ्यातून पहिला फोटो कोणाचा काढणार? मी माझ्या मांजरीचा. मांजरीचा? प्राणी मित्र. हो. काय मांजरीचं नाव? मनी. मनी. सगळ्या मांजरींची नाव मनीच असतात हो. पण राणी आहे तिचं नाव. राणी आहे आणि राणी सारखीच ती तिला वागवत असेल. हो. आजच्या भागाची विजेती ठरली आहे संध्या.